मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर तलाठी भरती रिझल्ट बाबतीत ही अपडेट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी धोका झालेला आहे, घोळ झालेला आहे। तर पूर्णपणे मित्रांनो, तलाठी भरतीचा आता निकाल कधी लागणार आहे मित्रांनो, विद्यार्थी निकाल जाहीर होऊ देणार नाहीये। तर त्या बाबतीत काय अपडेट आहे तर ती अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आणि जर नॉर्मलायझेशन रद्द बाबतीत अपडेट मित्रांनो, नॉर्मलायझेशन रद्द झालं तर त्याच्यामुळे 150 140 वाले विद्यार्थी सुद्धा तलाठी होऊ शकतात मित्रांनो। आता जी काही माहिती आहे ती काय आलेली मित्रांनो, नवीन माहिती तलाठी भरती रिझल्ट बाबतीत, नॉर्मलायझेशन बाबतीत आणि तलाठी भरती नवीन परीक्षा बाबतीत आणि विद्यार्थ्यांसोबत घोळ झालेला आहे आणि TCS ने मित्रांनो पुरावा दिलेला आहे। तर आता ही संपूर्ण माहिती आणि अपडेट काय आलेली डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जे काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले होते मित्रांनो, 5000 विद्यार्थ्यांनी, तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे मित्रांनो। आणि त्याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना अपयश असं वाटतंय की त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे मित्रांनो। आता ही संपूर्ण भानगड काय, कोणावर अन्याय होतोय, कोणाच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे, धोका कोणासोबत होतोय, काय होतंय ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। त्यामुळे व्हिडिओला मित्रांनो पूर्णपणे पहा, तेव्हाच तुमच्या लक्षात सर्व काही येणार आहे। तर पुन्हा सांगतोय की व्हिडिओला पूर्णपणे पहा। तर बघा, समोर तुम्ही पाहू शकतात की तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यात। या ठिकाणी पदांकडे आस लावून बसलेल्या तरुणांना 26 जानेवारीला नियुक्तीची शक्यता। तर बघा, 26 जानेवारीला विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटणार आहे। याच्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली ती पूर्णपणे लक्षात घ्या की 26 जानेवारीपर्यंत मित्रांनो निकाल लागून जाईल। त्याच्यानंतर कोर्टाचा जो काही निकाल आहे तर मित्रांनो बघा, तलाठी भरतीचा निकाल लागून जाईल म्हणजे मेरिट लागून जाईल मित्रांनो। आणि त्याच्यानंतर पाहू शकतात की निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतर होईल। 8,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य मित्रांनो या ठिकाणी पाहण्यात देण्यात आलेलं आहे की टोटल इतर जिल्हे जे मित्रांनो, इतर जिल्हे वगळून 13 जिल्हे वगळून मित्रांनो 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे। लक्षात घ्या, जे जिल्हे पेसा आरक्षणमध्ये बसत नाही त्यांचाच निकाल लागणार आहे मित्रांनो। जे पेसामध्ये बसतात तर त्यांचा निकाल लागणार आहे कोर्टाच्या निर्णयानंतर। तर ही तुमच्यासाठी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। तर 23 जिल्ह्यांचा निकाल अगोदर लागेल मित्रांनो, लक्षात घ्या। तर आता लवकरात लवकर निकाल लागेल आणि याच्यापासून फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना आहे मित्रांनो, मी तुम्हाला अगोदर बोललो की 5000 विद्यार्थ्यांना ज्यांनी मित्रांनो, जे आपले राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहे त्यांना मागणी केलेली होती की 5000 विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल जर का भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली। तर त्यांनी मागणी केली की आम्ही प्रामाणिकपणे पेपर दिलेला आहे। जे विद्यार्थी मेरिटमध्ये बसणार होते त्यांना माहिती की आपल्याला एवढे मार्क आहे, आपण मेरिटमध्ये बसू शकतो, म्हणून साहेबांना त्यांनी मागणी केली की तलाठीचा पेपर भरती रद्द करायला नको पाहिजे, जर केली तर आमच्यावरती अन्याय होईल। आणि त्यांनी साहेबांना मागणी केली तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे, साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि पूर्णपणे माहिती समोर आलेली आहे की 26 तारखेच्या आत फायनल रिझल्ट तलाठी भरतीचा लागून जाईल मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे मित्रांनो, जे इतर विद्यार्थी आता 8 लाख विद्यार्थी त्यांना असं वाटतंय की आपल्यावर हा अन्याय, तर मित्रांनो बघा, जर साहेबांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो, आता तुम्हाला अपयश मिळालेलं आहे, तुम्ही आंदोलन केलं, काही केलं, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु मित्रांनो जर भरती रद्द झाली नाही, नॉर्मलायझेशन प्रोसेस रद्द झाली नाही मित्रांनो, तर तुमच्यावरती मित्रांनो या ठिकाणी हा मोठा अन्याय होऊ शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेलं अपयश आहे। जर का मित्रांनो लक्षात घ्या, नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द करण्यात आली तर भरपूर असे विद्यार्थी 150 160च्या घरामध्ये ज्यांना मार्क आहे मित्रांनो, तर ते विद्यार्थी मित्रांनो मेरिटमध्ये 100% बसू शकतात, लक्षात घ्या। कारण स्कोर वाढलेला कशामुळे, नॉर्मलायझेशनमुळे स्कोर वाढला आणि त्याच्यामुळे मेरिटसुद्धा प्रचंड वाढणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर शासनाने विचार करायला पाहिजेत होता 8 लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचा भरती रद्द करून मित्रांनो पुन्हा परीक्षा घ्यायला पाहिजे होती विद्यार्थ्यांची MPSC मार्फत 1.5 महिन्याच्या आत ऑफलाईन पद्धतीने। आणि कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय करायला नको पाहिजे होतं। जर परीक्षा घ्यायची नव्हती तर शासनाने डायरेक्टली नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट जी तर ती रद्द करून या ठिकाणी विद्यार्थ्यांची फायनल आन्सर केनुसार निवड करायला पाहिजे होती मित्रांनो। तर बघा, आता हे शासनाचा विषय मित्रांनो, त्यांनी जो काही निर्णय घेतला तो सगळ्यांना ॲक्सेप्ट करावा लागेल। याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना यश मिळालं, काहींना अपयश मिळालं। तर मित्रांनो, सांगण्याचा प्रयत्न असा आहे की रिझल्ट लवकरात लवकर लागणार आहे। जे काही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो।
त्याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. 1-2 दिवसात निकाल लागून जाईल. कोणत्या वेबसाईटवरती चेक करायचा, काय करायचं, जसाही निकाल लागेल तसं मीच तुम्हाला अपडेट देणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काळजी करू नका. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. याविषयी तुम्हाला काय वाटतं की नॉर्मलायझेशन रद्द झालं पाहिजेत किंवा भरती रद्द झाली पाहिजेत किंवा हा कोणावरती अन्याय होते, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.